संस्कृत भाषेचं जतन व्हावं, संस्कृत भाषेचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी कार्य करणाऱ्या संस्कृत भारती संघटनेतर्फे नागपुरात संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। नागपुरातील मुंडले प्लॅटिनम सभागृहात आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह संस्कृत प्रेमी नागरिकांची उपस्थिती होती। संस्कृत भारती संस्थेतर्फे नागपुरात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाचे कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांच्यासह स्पेसवूड कंपनीचे संचालक विवेक देशपांडे तसेच बीड येथील संस्कृत भाषेचे अभ्यासक प्रणव पटवारी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं। तर कार्यक्रमापूर्वी सकाळी रॅली काढत संस्कृत प्रति जनजागृती करण्यात आली। तसेच संस्कृत भाषेतील प्राचीन आयुर्वेदिक अंतराळ तसेच विविध क्षेत्रातील ज्ञान दर्शवणाऱ्या फलकांचं प्रदर्शन लावण्यात आलं होतं। तसेच संस्कृत नाटिका आणि सामूहिक गीतांच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। यात विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। तर संस्कृत भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केलं। संस्कृत ही ज्ञान भाषा आहे, ती जनभाषा करण्याचा प्रयत्न संस्कृत भारतीतर्फे अविरत चालू आहे आणि त्याच दृष्टीने हे संमेलन दर 3 वर्षानंतर आयोजित केलं जातं। जनपद संमेलन म्हणजे जिल्ह्याचं संमेलन, त्याच्यानंतर प्रांताचं संमेलन आणि त्यानंतर अखिल भारतीय संमेलन अशा प्रकारचे याचे स्वरूप असतं। या उपक्रमामुळे संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा हे एकमेव उद्दिष्ट आहे। विश्वे संस्कृतम जयतु संस्कृतम विश्वपोषकम, विश्वामध्ये सर्वत्र संस्कृत भाषा सर्वांच्या मुखे यावी ह्या हे लक्ष्य स्वीकारून संस्कृत भारतीचे कार्यकर्ते अखंड कार्यरत आहेत। आपल्या संस्कृतीच्या पुनरुज्जीवनासाठी जी सर्वात प्राथमिक अशी आवश्यकता आहे ती म्हणजे संस्कृतचं उत्थापन। पुनश्च एकदा जे संस्कृतकडे वैभव वास्तविक आहे आणि सगळ्या जगाला फक्त पूजापाठाची ती केवळ भाषा नाही आहे। बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्यालाही असं वाटतं की ती फक्त पूजापाठापुरती भाषा आहे, पण ती ज्ञानाची भाषा आहे, विज्ञानाची भाषा आहे आणि अगदी छोट्या छोट्या सर्व परदेशी संस्थांपासून महाविद्यालयांच्यापर्यंत विद्यापीठांच्यापर्यंत अगदी अतिशयोक्ती नाही आहे पण नासापर्यंत सुद्धा सर्वांनी आता संस्कृतचा स्वीकार करायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आवश्यकता ही आहे की आपण भारतीय अतिशय अभिमानानं आणि केवळ अभिनिवेश म्हणून नाही पण अभ्यासपूर्ण पद्धतीनं संस्कृतचा अंगीकार करणं ही काळाची गरज आहे।